सीसीआयनं हमी दरानं कापूस खरेदी करण्यासाठी 13 नोव्हेंबर रोजी कापूस खरेदीचा शुभारंभ केला। यवतमाळ जिल्ह्यातील 14 केंद्रांवर ही कापूस खरेदी सुरू करण्यात आली। मात्र आता 27 फेब्रुवारीपासून कापूस खरेदी बंद केली, त्यामुळे शेतकरी चांगलेच अडचणीत आले आहेत। कापूस खरेदी केंद्रावर कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांवर विविध अटी लादण्यात आल्या। ऑनलाईन नोंदणीसाठी पीक पेरा आणि इतर कागदपत्रांची ऑनलाईन पूर्तता करावी लागली। त्यानंतर कापूस विक्रीसाठी स्टॉल बुक बंधनकारक केलं। या संपूर्ण प्रक्रियेत शेतकऱ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला। यानंतरही 1,48,886 शेतकऱ्यांनी सीसीआयकडे कापूस विक्रीसाठी नोंद केली। मात्र आता निम्म्याहून अधिक शेतकऱ्यांच्या शिवारात कापूस शिल्लक असताना सीसीआयनं 27 फेब्रुवारी रोजी अचानक कापूस खरेदी बंद केली। यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत। त्यांनी सीसीआयकडे कापूस विक्री करण्यासाठी मुदतवाढीचं पत्र दिलं। केंद्रीय मंत्र्यांनी या पत्राची दखल घेत केवळ महाराष्ट्रासाठी 15 मार्चपर्यंत मुदतवाढ दिली असल्याची चर्चा सध्या सुरू आहे। मात्र या संदर्भात कुठलाही आदेश किंवा पत्र सीसीआयच्या अधिकाऱ्यांना प्राप्त झालं नाही।